शुभरात्री मंडळी. तर चला, आज आहे स्पेशल आमरस आणि धिरडे. तर माझ्या पद्धतीने मी धिरडे कशी करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. कुणी कुणी धिरड्यामध्ये भरपूर काही काही टाकते, जसं की नाही कुणी कांदा टाकते, लसण टाकते, जिरे, कोथिंबीर सगळं जे ना टाकते. तर पण मी काय टाकते आणि कशा पद्धतीने धिरडे करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला दाखवते काय काय घेतले मी ते. तर हे बघा, हे घेतले तांदळाचं पीठ आणि हे घेतलंय गव्हाचं पीठ. आणि तांदळाचं पीठ ना थोडं जास्त घेतलंय, कारण आमच्या इथं की नाही चपाती राहू द्या की धिरडे राहू द्या सगळ्यांनाच की नाही अशी कडक कुरकुरीत आवडते, त्याच्यामुळे मी जास्त घेतलंय तांदळाचं पीठ. आणि थोडंसं जिऱ्याचं पावडर आणि थोडंसं ज्वारीचं पीठ. जास्त ज्वारीचं पीठ घेतलं नाही मी, थोडंच घेतलंय. चांगलं मिक्स करून त्याला 10 ते 15 मिनिट चांगलं फर्मनेंट होण्यासाठी खायचं, ज्याच्यानं की नाही धिरडे खूप छान येते. तर आज आहे मस्त आमरस आणि धिरड्याचा बेत. मंडळी, आपलं धिरड्याचं पीठ असं छानसं झाले तयार. आणि धिरडे पण कसे लावते काय नाही ते तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकता पीठ किती छान असं लावून घेतले. आता ह्याला अर्ध्या घंटासाठी ठेवून दिले मी. तर चला, इथं ठेवलंय मी तवा गरम करण्यासाठी. मी थोडंसं तेल टाकून घेतलंय मी तव्यावर, जास्त नसं. असे छान मी धिरडे लावून घेतले. बघू शकता किती छान असं पीठ भिजलं की अशी छान जाळी पडती आणि धिरडं की नाही आपलं एकदम मस्त तयार होते. थोडंसं वरून तेल आणि धिरडं की नाही झाल्या लगेच असं दुमडून ठेवायचं नाही, तर धिरडं की नाही चिटकत आहे. त्याच्यामुळे थोडंसं गार झाल्यावर पुन्हा त्याची घडी घालायची आपल्याला. तर चला म्हणजे आपलं धिरडं की नाही असं गार झाले. बघू शकता किती छान असे धिरडे आपले झाले तयार. इकडे एक टाकले मी. तर या मस्त आज आहे रस आणि धिरड्याचा बेत. तर सगळेजण गरम गरम खायला. इथं केलाय मस्त केशरी आंब्याचा रस, गरम गरम धिरडे आणि आज आहे रसाचा बेत.